खालापूर तालुक्यातील घोडिवली अंजून रस्त्यावरील जीर्ण पूल आजही धोकादायक अवस्थेत आहे। विशेष म्हणजे या पुलाच्या कामासाठी आमदारांच्या हस्ते 3 वेळा भूमिपूजन झाले, मात्र प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही। घोडिवली, नावंडे आणि परिसरातील हजारो ग्रामस्थ या पुलाचा वापर करतात। पुलावरील खड्डे, कठड्यांचा अभाव आणि जीर्ण रचना यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। गेल्या पावसाळ्यात याच पुलावरून वाहून गेल्याने सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पालांडे यांचा मृत्यू झाला होता। जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पूल सुमारे 50 वर्षे जुना व जीर्ण असल्याचे मान्य केले आहे। रेलिंग, बॅरिगेड्स आणि पूर्ण बांधणीची गरज असल्याचेही या विभागाने स्पष्ट केले आहे। एका नागरिकाचा बळी गेल्यानंतरही पूल दुरुस्त झालेला नाही। 3 वेळा नारळ फोडूनही काम सुरू नसल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। मागील वर्षी आमचे भाऊ जितेंद्र पालांडे हे आमच्या घोडिवली गावातून डोरली या ठिकाणी दवाखान्यात जात होते आणि दवाखान्यात जात असताना या पुलावरती कोणत्याही प्रकारचे संरक्षण कठडे नसल्यामुळे त्या इथून त्यांचे गाडीसकट वाहून गेलेले व ते अद्याप पण आम्हाला सापडले। अतिशय दुःखनीय अशी गोष्ट त्यावेळी घडलेली आहे। तरी पण वर्षभरामध्ये अजूनही कुठल्या प्रशासनाला, स्थानिक नेत्यांना याची दखल न घेता पूर्तता करता आलेली नाही। लाजिरवाणी गोष्ट आहे। वारंवार शाखा अभियंता असेल, रायगड जिल्ह्याचा असतील, आता काल परवा माझ्या माहितीत मिळाल्यानुसार शाखा अभियंता सुदर्शन आगलावे हे या ठिकाणी येऊन गेले व त्यांनी पाणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी संरक्षण कठडे व्हायला पाहिजेत, रस्ता व्हायला पाहिजे, पूल व्हायला पाहिजे। पण जर प्रशासकीय अधिकारी असं म्हणत असतील की हे व्हायला पाहिजे, म्हणजे करणार कोण? हे करण्याची जबाबदारी कुणाची? प्रशासकीय अधिकाऱ्यांची किंवा ग्रामस्थांची आहे? मी प्रशासकीय अधिकारी, सरकारी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर गावच्या भल्यासाठी, या गावच्या विद्यार्थ्यांसाठी जो वाहतुकीचा जवळचा असा रस्ता आहे खोपोली डोरली जाण्यासाठी, तो लवकरात लवकर करण्यात यावा। आता पावसाळा जवळ आलेला आहे पण ते शक्य नाही, पण निदान कमीत कमी या पुलाला संरक्षण कठडे जेवढे लवकरात लवकर बसतील त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिला मंडळींना थोडं एक चांगला कवच होईल। येणाऱ्या लवकर काळात हा रस्ता, हा पूल व्हावा अशी मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो। आमचा हा पूल ब्रिज आहे, तो घोडिवली नावंडे गावातून अंजूनला जोडलेला रस्ता आहे, पूल आहे। या पुलावरून शाळेतली मुलं, महिला हॉस्पिटलला जाण्यासाठी, तसेच आम्हाला खोपोलीला आणि ट्रेनला जाण्यासाठी हा एकमेव आमचा रस्ता आहे। आणि या पुलाची दुरावस्था आज गेली 5 वर्ष अशीच आहे। आम्ही जिल्हा परिषद बरोबर पत्रव्यवहार गावकऱ्यांनी करून सुद्धा प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही। फक्त पावसाळा आला की येतात, पाहणी करतात, बोर्ड लावून जातात, इथून प्रवास करायचा नाही। मग आम्ही प्रवास करायचा तरी कुठून? आमची शाळेतली मुलं जेव्हा ह्या पुलावरून जातात तेव्हा आमची महिला, म्हणजे त्या मुलांची आई एकदम जीव मुठीत घेऊन मुलांना ह्या ब्रिजवरून पाठवत असते, कारण की दुसरा पर्याय सुद्धा आमच्या समोर नाहीये। त्यामुळे आणि 3 वेळा पुलाचं भूमिपूजन सुद्धा केलेलं आहे, परंतु ते फक्त भूमिपूजनच केले, श्रीफळ वाढून फक्त भूमिपूजन केले, परंतु या पुलाला अजून सुरक्षा कठडे सुद्धा नाही आहेत। पुलाची दुरावस्था तुम्ही सगळे पाहताच। आता पावसाळा जवळ आलाय, तर या पावसाच्या निमित्ताने तरी आम्हाला सुरक्षा कवच, म्हणजे सुरक्षा कठडे जरी बसवून दिले तरी पुष्कळ आहे। मग नंतर तुम्ही लवकरात लवकर या ब्रिजचं काम करतील अशी मी गावकऱ्यांच्या वतीने, आमदार साहेब इथे येऊन 3 वेळा श्रीफळ वाढवून गेलेले आहेत, परंतु या पुलाचं काम काय अद्यापही झालेलं नाही। तर येत्या पावसाळ्यात जरी सुरक्षा कठडे जरी बसवले तरी पुष्कळ आहेत। नंतर पावसाळा संपल्यावर लवकरात लवकर प्रशासन आणि आमदार साहेब या कामाची दखल घेतील अशी मी गावकऱ्यांच्या, महिलांच्या वतीने आशा बाळगते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।